जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शिरोळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती। परंतु पावसाचा जोर ओसरल्यामुळे महापुराचा धोका टळला। पुरामुळे नदीकाठच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी आला असताना आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढलाय। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुन्हा एकदा पाणी पात्राबाहेर पडलंय। नदीचं पाणी नदीकाठच्या गवती कुरणांमध्ये घुसल्यानं गवत जनावरांसाठी खाण्यायोग्य राहणार नाही। त्यामुळे चारा टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे। तसंच पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नदीवरील विद्युत मोटारी पूर्ववत बसवल्या होत्या। पण आता पुन्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानं विद्युत मोटारी पाण्याखाली जाऊन होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी या मोटारी बाहेर काढण्यासाठी धडपड करू लागलेत। जुलै महिन्यात धोधो कोसळलेला पाऊस थांबून पूर ओसरू लागला असतानाच आता पुन्हा पावसानं जोर धरल्यानं शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे।